मिनिटात आपण निघूया. सॉरी, जरा माझ्यामुळे थोडा त्रास. अगं काही नाही ग, त्रास कसला. आलात तुम्ही? ओळख करून देते मी. ही माझी आजी. नमस्कार करतो. अरे हा कशाला पाया पडतोय? नमस्कार कसले करतोस? आधीच उशीर झालाय. सामान उचल पटापटा. तुम्हा ड्रायव्हर लोकांना ना मुळी वेळेची काही किंमतच नाही. पुण्याला येऊन बघा जरा, म्हणजे कळेल वेळेची किंमत काय असते ते. अगं मावशी, हे ड्रायव्हर नाही आहेत, राणाजी आहेत. थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी त्यांना बोलवलं. अगं बाई, राणाजी माफ करा. अहो असू द्या, त्याला काय होतंय. आणि सॉरी कशाला. चूक झाली ना तर माफी मागतोच आम्ही पुणेकर. नियमाचे पक्के असतो आम्ही. ही माझी मावशी. नमस्कार. हे मामा, ही माझी मामी, हा माझा लहान भाऊ, ही पूजा माझी लहान बहीण, आणि या माझ्या मैत्रिणी आहेत. ही इरा, हाय. ही भूमी, हाय जिजू. आणि ही प्रगती, हाय जिजू. कुठली जिम? जिमला नाही, तालमीत जातात ते. हे असे खाली का बघतायत? कळेल तुला हळूहळू. मी काय म्हणते, एक सेल्फी घेते ना जिजूंसोबत पटकन. आता कुठे सेल्फी काढतेस? आधी घरी जाऊयात आपण आणि मग तुम्ही सगळं करा. हा चला. असू द्या, मी घेतो, तुम्ही जावा. पगार किती मिळतो तुम्हाला? पगार? अहो पगार नाही मिळत मला. मग संसार कसा चालवता? अहो शेत आहे की आपलं, लय ऊस पिकतो आपल्याकडे. नुसता ऊस खाऊन कसं चालणार आयुष्य? अगं आजी, त्यांचा ऊस कारखान्यावर जातो. कारखाना तुमच्या मालकीचा आहे? नाही, ते सहकारी तत्वावर चालतो. म्हणजे किती सहकारी आहेत आणि ते काय करतात? अगं आजी, कारखाना चालवणारे सगळे वेगळे असतात, हे फक्त ऊस पिकवतात. मग फक्त ऊसावर कसा संसार चालणार? हो, ऊसाचे पैसे मिळतात की आपल्याला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.